अंबाजोगाई शहरात सौ स्वप्नाली नितेश शिराळे यांनी समर्थ जी चॅम्प्स अबॅकसचे वर्ग सुरू करून येथील विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण करून त्या विद्यार्थ्यांना परिपूर्ण बनवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या अनुषंगानं घेण्यात आलेल्या परीक्षेत समर्थ जी चॅम्प्स अबॅकसच्या विद्यार्थ्यांनी दणदणीत यश मिळवले। अशा गुणवंताचा सत्कार केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ नमिताताई अक्षय मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार नमिताताई मुंदडा या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष महादू मस्के, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर काजगुंडे, श्रीहरी धुमाळ सर, व्यंकट किर्दन व सारडा नगरी प्रकल्पाचे समन्वयक नितीनजी बाहेती यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर आमदार नमिताताई मुंदडा यांचं स्वागत समर्थ जी चॅम्प्स अबॅकसच्या संचालिका सौ स्वप्नाली शिराळे यांनी केला, तर उपस्थित मान्यवरांचं स्वागत VK चव्हाण सर, निलेश देशमुख, अमोल अनवणे, सौ शिवांगीताई वर्मा, सराफ व गित्ते यांनी केला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करताना संचालिका सौ स्वप्नाली शिराळे म्हणाल्या की गेल्या वर्षी म्हणजे सन 2023च्या मार्च महिन्यात या केंद्राची सुरुवात झाली। 10 महिन्याच्या कालावधीत आम्ही बरंच यश संपादन केलं। मुलांनी सुद्धा ज्ञान आत्मसात करून चांगल्या पद्धतीनं समजून घेतलं, त्यामुळं हे यश संपादन करता आलं। आणि स्पेशल स्वागत माझ्या विद्यार्थ्यांचं। आणि मुलांनी खूप मेहनत केली मॅम, म्हणजे नॅशनल कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा त्यांना बसायचं होतं कंटिन्यू मी त्यांचे क्लासेस घेत होते आणि मुलांनी खूप छान मेहनत केली, त्याचं यश पण त्यांना भेटलेलं आहे। माझं पहिलं ॲडमिशन झालं 28 मार्चला 2023, म्हणजे अजून वर्ष झालेलं नाही आहे। आणि एप्रिलपासून मी क्लास चालू केले। माझ्या अपेक्षाही जास्त स्टुडंट मला म्हणजे भेटले आणि मुलांनी पण खूप छान स्ट्रगल केलं। अजून विद्यार्थी भेटावेत अशा अपेक्षा। धन्यवाद। तर अध्यक्षीय समारोप करताना आमदार नमिताताई मुंदडा म्हणाल्या, समर्थ जी चॅम्प्स अबॅकसच्या माध्यमातून लहान लहान चिमुकल्यांचं गणित विषयातील ज्ञान वाढवलं जात आहे। तसं पाहिलं तर गणित हा विषय सर्वांचाच न आवडता विषय आहे, पण जीवनाच्या सारीपाटावरून गणित विषय आपण कधीही बाजूला टाकू शकत नाही। जर विषय बाजूला टाकला तर जीवनाचं सर्व गणित बिघडून जातं। आजही छोटी छोटी मुलं गणित विषयाचं आकलन चांगल्या प्रकारे करत आहेत, ही अभिनंदनीय बाब आहे। यातून उद्या ही मुलं डॉक्टर, इंजिनियर होणार आहेत। मोठ्या आत्मविश्वासानं ही मुलं पुढे जात आहेत। आनंदी आणि सकारात्मक वातावरणात हे महत्त्वपूर्ण काम होत आहे, याचा मनस्वी आनंद वाटत असल्याचं आमदार नमिताताई मुंदडा यांनी सांगत गुणवंतांचं अभिनंदन केलं। आमदार नमिताताई मुंदडा यांच्या हस्ते सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आलं। या प्रसंगी पालकांच्या वतीनं सौ शिवांगीताई वर्मा, सुकेशिनी पवार, अमित कुमार वर्मा यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं। या बहारदार कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नितेश शिराळे यांनी, तर आभार प्रदर्शन श्रीहरी धुमाळ यांनी केलं। या कौतुक सोहळ्यास पालक वर्ग, सहकारी, हितचिंतक, स्नेहीजन, मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते। वार्ता YouTube न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड। सारडा नगरीमध्ये आजच्या या कार्यक्रमास उपस्थित सन्मान्य व्यासपीठ, या कार्यक्रमाचे आयोजक ताई, तुमचं पूर्ण नाव? स्वप्नाली शिराळेताई व समोर बसलेले सर्व मुलं आणि त्यांचे पालक, आपल्या सर्वांना माझा नमस्कार। मला खूप आनंद होतो बघून की या एवढ्या यंग एजमध्ये हे मुलं एवढ्या सुंदर पद्धतीने म्हणजे एवढ्या एकदम अतिशय सुंदर पद्धतीने अभ्यास करत आहेत आणि एवढ्या छान पद्धतीने काहीतरी वेगळ्या नवीन ही जी अबॅकस संकल्पना आहे त्याचा अभ्यास करून त्याच्यामध्ये सुद्धा बाहेर जाऊन आपल्या जिल्ह्याच्या बाहेर जाऊन एवढे मोठे मोठे ट्रॉफीज आणतायत, म्हणजे हे खरंच एकदम म्हणजे आपण सगळ्यांनी प्रेस करायला पाहिजे। आणि पालक म्हणजे मला तर ऑलरेडी एवढा अभिमान
अभिमान वाटतोय की माझ्या या अंबाजोगाईतल्या एवढ्या एकदम सुंदर मुलांनी एवढा छान पद्धतीने आपल्या सर्वांना प्राऊड फिलिंग दिलं. पण तुम्हाला पालक म्हणून तर किती काय वाटत असेल मी तो एक संकल्पना सुद्धा मी करू शकत नाही. म्हणजे एवढा सुंदर पद्धतीने आजचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला आहे. आणि ताई हॅट्स ऑफ टू यू की तुम्ही एका वर्षाच्या आतमध्ये एवढ्या छान पद्धतीने मुलांची संख्या वाढवून आणि त्यांना एक कुठेतरी कॉन्फिडन्स दिला. कारण मॅथ्स हा जो सब्जेक्ट असतो 99% आता सुद्धा बसलेले पालक असतील ज्यांना शाळेमध्ये मॅथ्स सब्जेक्ट बिलकुल आवडायचा नाही. असा एक सब्जेक्ट होता. पण मला आनंद आहे की ह्या सब्जेक्टमध्ये एवढ्या छोट्या वयाच्या मुलांना एवढे कॉम्प्लिकेटेड ह्याच्यामध्ये एक रुची डेव्हलप करून त्यांना ही एक कुठेतरी कॉन्फिडन्स दिला की तुम्ही बाहेर जाऊन ट्रॉफी आणू शकता. आय फील ते किती चांगली गोष्ट आहे. आपल्याला कुणीतरी त्या वयामध्ये केलं असतं की तुम्ही सुद्धा असं काहीतरी एक कॉन्फिडन्स देऊन तर नक्की मला सुद्धा एवढं छान वाटलं असतं की मॅथ्स हा सब्जेक्ट डिफिकल्ट नाही आहे, एकदम चांगला सब्जेक्ट आहे. आणि मॅथ्स आय फील असं आहे की पुढच्या लाईफमध्ये जरी तुम्ही कुठल्याही स्ट्रीममध्ये जावा त्याचं काहीतरी लागतंच. म्हणजे जरी तुम्ही इंजिनियर, डॉक्टर, इव्हन आपल्याला घरगुती कामं करण्यामध्ये सुद्धा मॅथ्स लागतं. आपलं किराण्याचं बिल बरोबर येतंय की नाही त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला लक्ष देऊन मॅथ्स लागतं. जर हिशोब बरोबर होते की नाही, केवढे सुट्टे आणले, त्याच्या सगळ्यासाठी आपल्याला लागतं. तर आय एम हॅपी की आताच्या यंग एजमध्ये हे सगळं सुरू केलं आहे आणि एवढं हॅपीली आणि पॉझिटिव्हली की ह्याच्यामध्ये कुठलं असं नेगेटिव्ह इम्पॅक्ट दिसत नाही आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि या सारदा नगरीमध्ये तर नक्कीच मी मल्टिपल वेळा येऊन गेली आहे. आय थिंक माझी 3री का 4थी व्हिजिट असेल. आणि या नगरीमध्ये आल्यानंतर मला ॲक्च्युली आनंद आहे की या कार्यक्रमात तुम्ही मला बोलवलं. पण कुणी आतापर्यंत या कार्यक्रमामार्फत तुमचे काही प्रॉब्लेम्स मला सांगितले नाहीत. पण तुम्ही सांगायच्या आधीच मी तुम्हाला सांगते की मला आठवतं मी हे 2-3 वेळा आले होते तेव्हा सुद्धा 2-3 इश्यूज होते की हे आपल्या ग्रामपंचायतच्या हद्दीत येतं आणि आपल्या नगरपालिकेच्या हद्दीत येत नाही, ज्याच्यामुळे खूप सारे रस्त्यांचा जो प्रॉब्लेम आहेत, मेन रोडचा असेल, पाण्याचा असेल, तर ते सगळे तुमचे इश्यूज एकदम चांगल्या पद्धतीने माहीत आहेत, माझ्या मनात आहे. आणि मी त्याचा पाठपुरावा चालूच आहे. माझा सुद्धा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त प्रमाणे या नगरीमध्ये राहणाऱ्या कुठल्याही लोकांना काहीही त्रास झाला नाही पाहिजे त्याचा कुठेतरी विचार. म्हणजे तुम्ही सांगायच्या आधीच मी सांगते की माझ्या मनामध्ये प्लॅन आहे. मला सारखं लक्षात राहतं की एवढे मोठ्या संख्येने सगळेजण इकडे राहत आहेत आणि एवढं सुंदर पद्धतीने आय कॅन ऑलरेडी सी की तुम्ही आतमध्ये एवढं छान मेंटेन केलंय. कारण जे लोक बिल्डर असतात ना आणि त्यांचं जेवढं काम असतं ते एकदम मर्यादेपर्यंत असतं. त्याच्यानंतर आपण सिटीजन म्हणून हा भाग कसा वापरतोय, साफ ठेवतो की नाही ठेवत आहे, तिकडे प्लांटेशन्स किती होत आहेत नाही होत आहेत हे आपल्या हातात असतं. आपल्या घराच्या बाहेर आपण किती कचरा कसा टाकतो, कसं मेंटेन करतो, तर ते मला आवडतं की तुम्ही स्वतः सिटीजन्स म्हणून एवढ्या सुंदर पद्धतीने ही सोसायटी मेंटेन केली आहे. म्हणजे नक्कीच तुम्ही बोलल्यासारखं बेटर दॅन मगरपट्टा एवढ्या छान पद्धतीने केलेलं आहे. आणि आता आय थिंक मी येऊन 8 महिने का 1 वर्षाच्या आत आलेले तेव्हा एवढं डेव्हलपमेंट नव्हतं जेवढं आता आहे. म्हणजे एकदम छान प्रोग्रेसिव्हली फास्ट चालू आहे. तर आय एम हॅपी की मुलं तर चांगले करतच आहे पण आपण सिटीजन्स म्हणून, पालक म्हणून त्यांच्यासाठी एक चांगलं आयडियल ठेवत आहात की आपण सुद्धा आपलं सगळं म्हणजे घराचं काम असेल, ऑफिसचं असेल, आजूबाजू परिसर असेल, आपण रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून काम केलं तर नक्कीच मुलं तर बघूनच शिकतात. आता ताईन तर तुमचं किती कौतुक केलं तरी कमी. तुम्ही मुलांमध्ये एकदम छान पद्धतीने वळण सुद्धा लागतं. आय थिंक यू गेट अ काइंड ऑफ डिसिप्लिन ऑल्सो थ्रू मॅथमॅटिक्स. तर ते सुद्धा कुठेतरी या मुलांना मिळत आहे. आणि नक्कीच या अख्ख्या परिसरामध्ये जे मुलांना वेगळं काहीतरी सुद्धा हे करायचं असेल म्हणजे अदर दॅन एज्युकेशन असेल, स्पोर्ट्समध्ये सुद्धा आता हे सो मला खूप आवडलं. किती सुंदर पद्धतीने हे जे योगाचं हे आपण करून दाखवलं डेमॉन्स्ट्रेशन. तर आय फील दॅट इज ऑल्सो समथिंग. म्हणजे तुम्ही ऑलरेडी ते मनात आहे की काही सुद्धा चांगलं जर कुठल्या मुलामध्ये एक टॅलेंट असेल तर नक्कीच त्याला वाव द्यायला पाहिजे. आणि आपण टीचर म्हणून, पालक म्हणून नक्कीच हे करत आहोत. आणि मला आनंद आहे की तुम्ही मला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवलं, म्हणून मी आपल्या सर्वांचे आभार मानते. धन्यवाद.